हॅलो एव्हरीवन. सो या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्ट शेड्यूलिंग आणि त्याच्या टूल्स बद्दलची इन्फॉर्मेशन पाहणार आहे. ओके, सगळ्यात पहिले प्रोजेक्ट शेड्यूलिंग म्हणजे काय बघा. प्रोजेक्ट शेड्यूलिंग म्हणजे अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. कोणते कोणते रिसोर्स असतात एखाद्या प्रोजेक्टमध्ये. सो देर आर टोटल 4 M's. त्यामध्ये येत असेल मॅन, मटेरियल, मशीन्स अँड मनी. हे सगळे काय आहेत रे, एखाद्या प्रोजेक्टसाठी लागणारे रिसोर्सेस आहेत. ओके, सो या रिसोर्सेसचं अलोकेशन जे आहे याबद्दलचं प्लॅनिंग, याबद्दलचं त्या ठिकाणी मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी या प्रोजेक्ट शेड्यूलिंग टूल्स थ्रू करत असतो. ओके, आता प्रोजेक्टचं शेड्यूलिंग करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथडॉलॉजीज आहेत. एक तर आपण चार्ट्स थ्रू आपण प्रोजेक्टचं शेड्यूलिंग करू शकतो आणि दुसरा नेटवर्क डायग्राम्स थ्रू आपण प्रोजेक्टचं शेड्यूलिंग करतो. चार्ट्स जे आहेत हे प्रोजेक्ट स्मॉल स्केल प्रोजेक्टसाठी यूज होतात आणि नेटवर्क डायग्राम जे आहेत हे लार्ज स्केल प्रोजेक्टसाठी आपण यूज करतो. ओके, तो पाहूया आपण त्या ठिकाणी हे 2 जे काही मी टूल्स तुम्हाला सांगितले. पहिला आहे चार्ट आणि दुसरा आहे नेटवर्क डायग्राम. बेसिकली आपण या व्हिडिओमध्ये जे आहे फक्त चार्ट बद्दलची इन्फॉर्मेशन पाहणार आहे आणि या नंतरचे जे काही व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण नेटवर्क डायग्राम बद्दलची इन्फॉर्मेशन डिस्कस करणार आहे. ओके, तर तुम्हाला जी पण स्क्रीनवरती जे कंटेंट दिसेल त्यावेळेस मी पूर्ण एक्सप्लेन करून ते कंटेंट पूर्ण एक्सप्लेन करून झालेलं असेल माझं, त्यावेळेस मी थोडं स्क्रीनच्या साईडला होईल, तुम्हाला येण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल. किंवा हे जे काही कंटेंट या लेक्चरमध्ये घेतलं जाणार आहे त्याची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या ॲपमध्ये जे आहे प्रोव्हाइड केली जाईल. ओके, सो पाहूया आपण आपल्या या लेक्चरचं कंटेंट काय काय आहे, प्रोजेक्ट शेड्यूलिंग टूल्स काय काय आहेत. ओके, सो रेडी. ओके, बघा मित्रांनो, प्रोजेक्ट शेड्यूलिंग टूल्स. ओके, प्रोजेक्ट शेड्यूलिंग टूल्स यामध्ये 2 पार्ट्स आहेत ना. 2 प्रकारे आपण प्रोजेक्ट शेड्यूलिंग करू शकतो. फर्स्ट आहे विथ द हेल्प ऑफ चार्ट्स अँड सेकंड इज विथ द हेल्प ऑफ नेटवर्क डायग्राम्स. ओके, विथ द हेल्प ऑफ नेटवर्क डायग्राम्स. चार्ट्स जे आहेत, चार्ट्स थ्रू आपण जे काही स्मॉल स्केल प्रोजेक्टसाठी जे रिप्रेझेंटेशन करू शकतो तर त्यामध्ये सगळ्यात पहिलाच आहे देर इज अ हॉरिझॉन्टल बार चार्ट or it is also called as Gantt charts. Second is linked bar chart and third is milestone charts. हे असे 3 टाइपचे चार्ट्स आहेत मित्रांनो. नेटवर्क डायग्राम जे आहे, नेटवर्क डायग्राम्स साठी आपल्याकडे नेटवर्क डायग्राम मध्ये आपल्या कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत बघा. तर पहिला आहे क्रिटिकल पाथ मेथड थ्रू आपण प्रोजेक्ट शेड्यूलिंग करू शकतो किंवा प्रोजेक्ट और प्रोजेक्ट म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. ओके, पर्ट आहे ना, पर्टचं फुल फॉर्म. ओके, CPMचं तुम्हाला सांगितलं मी, क्रिटिकल पाथ मेथड हे फुल फॉर्म आहे. पर्ट जी की सेकंड मेथड आहे दॅट इज प्रोजेक्ट और प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. ओके, ही सेकंड मेथड आहे. आणि थर्ड इज द GURT दॅट इज ग्राफिकल इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. ओके, दिस इज द थर्ड मेथड. ओके, अशा 3 मेथड्स आहेत. तर त्यामधून तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये मी चार्ट्स बद्दलची इन्फॉर्मेशन सांगणार आहे. ओके, कधी कधी काय करतात की जसं जे प्रिव्हियस आपल्या JEE लेवल एक्झाम्समध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत, हॉरिझॉन्टल बार चार्टचा अल्टरनेटिव्ह नेम विचारले, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, लक्षात ठेवा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गॅन्ट चार्ट्स. ओके, त्यानंतर CPM आणि PERT यांचे फुल फॉर्म्स आपल्याला आपल्या एक्झामिनेशनमध्ये विचारलेले. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CPM? CPM स्टँड्स फॉर, PERT स्टँड फॉर. इवन MPSC मेन्स 2018च्या पेपरमध्ये सुद्धा त्यांचा फुल फॉर्म जे आहे विचारलेला आहे. ओके, तो फुल फॉर्म विचारतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला याच्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन असेल ती विचारली जाणार आहे. फिक्स यामधून क्वेश्चन येतात. CPM PERT तर आपल्याला पूर्ण सगळ्यात त्या ठिकाणी जेवढे पण JEE असेल, MPSC असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही गेटमध्ये किंवा ESCमध्ये जरी पाहिलं तर ह्या सब्जेक्टचं वेटेज जे काही असेल त्या ठिकाणी CPM PERTचा जो टॉपिकचं वेटेज आहे ते जास्त आहे. यावर नक्की प्रश्न असणार आहे. ओके, आणि चार्टवरती बेसिकली आपण चार्टची जी थिअरी पाहणार आहे त्यामधून फिक्स तुम्हाला जी काही थिअरी पाहणार जर क्वेश्चन आला तर फिक्स मार्क्स मिळणार आहे. अगदी छोटीशी थिअरी आहे पण पाहूया काय आहे ते. ओके, सो राईट डाऊन द हेडिंग रिगार्डिंग द चार्ट्स. आपण पाहूया फर्स्ट कोणत्या टाईपचा चार्ट आहे, हॉरिझॉन्टल बार चार्ट और गॅन्ट चार्ट. याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन बघा. हे पहिले व्हिडिओमध्ये जे काही कंटेंट आहे ते व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करा, मग पुढे पाहूया. ओके, ओके, झालं असेल. yes, so in the charts the very first that is
हॉरिझॉन्टल बार चार्ट्स और गॅन्ट चार्ट्स. याला गॅन्ट चार्ट्स का बरं म्हणतात, तर सायंटिस्ट आहे हेनरी गॅन्ट, त्यांनी इयर 1900 मध्ये बार चार्ट्स किंवा हॉरिझॉन्टल बार चार्ट जे आहे यांचं इन्व्हेन्शन केलं होतं. ओके, फॉर प्रोजेक्ट स्केड्युलिंग. ओके, सो यांच्यामुळे है ना दिस मेथड हॉरिझॉन्टल बार चार्ट दिस वॉज डेव्हलप्ड बाय सायंटिस्ट हेनरी गॅन्ट इन द इयर 1900. म्हणून हेनरी गॅन्ट यांच्या नावाने हॉरिझॉन्टल बार चार्टला आपण गॅन्ट चार्ट म्हणत असतो. तर हे गॅन्ट चार्ट हे हॉरिझॉन्टल बार चार्टला म्हणतात. नाव लक्षात ठेवा. ओके, इयर ही लक्षात ठेवा. इयर काय आहे 1900, 1900 साली जे आहे ना ही मेथड जी आहे इन्व्हेंट केलेली आहे. ओके, आणि ही जी काही त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल बार चार्ट किंवा गॅन्ट चार्ट मेथड आहे फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ द चार्ट्स, यामध्ये काय करतोय पाहूया. बघा, यामध्ये आपण त्या ठिकाणी बार चार्ट वरती त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस वरती जे आहे सगळं ड्युरेशन असेल, टाइम असेल इन डेज, आणि वाय ॲक्सिस वरती आपण ऍक्टिव्हिटीज घेत असतो. ओके, पाहूया आपण याचं रिप्रेझेंटेशन. व्हिडिओ पॉज करून नोट करा याला पहिले. ओके, बघा, तो यामध्ये जसं की आणि ही एक्स ॲक्सिस आहे, यामध्ये हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दीज आर द ड्युरेशन और टाइम इन डेज है ना. तर ड्युरेशन जो आहे तो एक्स ॲक्सिस वरती आहे. एखाद्या प्रोजेक्टमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्यासाठी लागणारा जो ड्युरेशन आहे, जसं की सपोज प्लिंथ फिलिंग असेल, एक्सकॅव्हेशन असेल, फुटिंग कन्स्ट्रक्शन असेल, त्यासाठी लागणारा जो ड्युरेशन आहे, टाइम जो आहे तो डेजमध्ये आपण एक्स ॲक्सिस वरती लिहित असतो. आणि वाय ॲक्सिस वरती त्या ॲक्टिव्हिटीज लिहित असतो. कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहे, एक्सकॅव्हेशन आहे, प्लिंथ फिलिंग आहे, फुटिंग वर्क आहे, आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण कुठे लिहितो, वाय ॲक्सिस वरती लिहितो. लेट अस कन्सिडर की जसं की त्या ठिकाणी एखाद्या प्रोजेक्टमधल्या सब स्ट्रक्चरच्या तीन ॲक्टिव्हिटीज आपण घेतल्या. पहिली ॲक्टिव्हिटी सपोज एक्सकॅव्हेशन आहे, सेकंड ॲक्टिव्हिटीज सपोज फुटिंग कन्स्ट्रक्शन आहे, थर्ड ॲक्टिव्हिटी सपोज प्लिंथ फिलिंग आहे. अशा तीन ॲक्टिव्हिटीज आहेत. बघा, आता ह्या ॲक्टिव्हिटीज कुठे लिहिलेल्या आहेत, आपण वाय ॲक्सिस वरती लिहिलेल्या आहेत आणि एक्स ॲक्सिस वरती सगळं ड्युरेशन आहे. ओके, काय करायचं आहे, जर सपोज एक्सकॅव्हेशन या फर्स्ट ॲक्टिव्हिटीला त्या ठिकाणी 4 डेज लागत आहे, तर आपण एक त्या ठिकाणी बार जो आहे, बारची लेंथ किती ठेवणार आहे, 4 डेज आहे ना. तर बारची लेंथ सुद्धा 4 इतकी ठेवणार आहे. 4 डेज हे ड्युरेशन जे आहे या एक्सकॅव्हेशन या फर्स्ट ॲक्टिव्हिटीसाठी आहे. तर बारची लेंथ आपल्याला काय इंडिकेट करते, बारची लेंथ इंडिकेट करत असते ड्युरेशन इन डेज. लक्षात ठेवा, लेंथ ऑफ द बार, लेंथ ऑफ बार indicates duration in the days. Okay, length of bar indicates duration in days. Okay, ते ड्युरेशन दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी, जसं की आपली सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे दॅट इज फुटिंग कन्स्ट्रक्शन. ओके, द सेकंड ॲक्टिव्हिटी फुटिंग कन्स्ट्रक्शन, त्याला देखील सपोज त्या ठिकाणी 4 डेज लागत आहे. तर एक्सकॅव्हेशनच्या नंतर आपण काय करणार आहे, पहिले आपण बिल्डिंगचं जे काही प्लॉट आहे त्यासाठी एक्सकॅव्हेशन करणार. एक्सकॅव्हेशन झालं की फुटिंग कन्स्ट्रक्शन करणार. तर फुटिंग एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर फुटिंग कन्स्ट्रक्शन करणार आहे, त्याला देखील 4 दिवस लागत आहे. तर लेंथ ऑफ द बार किती ठेवणार, 4 डेज. ओके, फ्रॉम दिस 4 टू द 8 अप टू 8 है ना, आपण काय दाखवणार आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी दॅट इज फुटिंग कन्स्ट्रक्शन. त्यानंतर जे आहे प्लिंथ फिलिंग करणार आहे आपण. ओके, तर प्लिंथ फिलिंग करण्यासाठी आहे ना, दिस इज द थर्ड ॲक्टिव्हिटी प्लिंथ फिलिंग. प्लिंथ फिलिंगला सपोज आपल्याकडे जे आहे ओके थांबा एक मिनिट, फुटिंग कन्स्ट्रक्शनला सपोज इथे दिलेलं आहे 7 ना, 3 डेज लागत आहे. हां, तर 7 to 10 म्हणजे इथे पुढे प्लिंथ फिलिंगला सुद्धा 3 डेज लागत आहेत ना. तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी आपण म्हटलं एक्सकॅव्हेशन, सेकंड ॲक्टिव्हिटी आपण म्हटलेलं आहे फुटिंग कन्स्ट्रक्शन, थर्ड ॲक्टिव्हिटी आपण म्हटलेलं आहे प्लिंथ फिलिंग. ओके, अशा 3 ॲक्टिव्हिटीज आहेत. प्रत्येकांचे जे काही ड्युरेशन आहे त्यानुसार आपण लेंथ ऑफ द बार ठेवलेली आहे. दिस इज कॉल्ड ॲज द बार चार्ट. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द बार चार्ट. अशा प्रकारे आपण बार चार्ट ड्रॉ करतो. मग सर एक्झामच्या दृष्टिकोनातून यावरती काय क्वेश्चन येतो, बघा एक्झामच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट जो आहे जसं की इथं मी लिहिलेलं आहे, लेंथ ऑफ द बार इन बार चार्ट इंडिकेट्स, इट इंडिकेट्स व्हॉट,
ड्युरेशन ऑफ द ॲक्टिव्हिटी इन डेज. ओके, तर हे UPSCने सुद्धा विचारलेलं आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम, अदर स्टेट AJच्या पेपरमध्ये सुद्धा आहे. इवन आपल्या स्टेट JEEमध्ये सुद्धा यावरती क्वेश्चन्स आहे. जसं की इथं मी दिलेलं आहे की बार चार्टला काय म्हणतात, तर गॅन्ट चार्ट म्हणतात आणि त्याचं इयर काय आहे हे विचारलेलं आहे. तर यावरती क्वेश्चन येतात. ओके, हॉरिझॉन्टल बार चार्ट किंवा गॅन्ट चार्टवरती क्वेश्चन्स राहतात. ओके, हे थिअरी तर लिहिली असेल ना. दिस इज द हॉरिझॉन्टल बार चार्ट है ना. व्हिडिओ पॉज करून याला नोट करा. झालं असेल पहा. नेक्स्ट सेकंड टाइप ऑफ चार्ट, लिंक्ड बार चार्ट. ओके, आता लिंक्ड बार चार्ट जो आहे याला आपण असं म्हणतो, इट इज व्हॉट, इट इज अ एक्सटेन्शन ऑफ दी हॉरिझॉन्टल बार चार्ट किंवा म्हणूया इम्प्रूव्हमेंट ओव्हर दी हॉरिझॉन्टल बार चार्ट. त्याला म्हणतो आपण लिंक्ड बार चार्ट. यामध्ये काय केलं जातं, जे काही प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी आहे म्हणजेच त्याला म्हणतो आपण प्रीडिसिजर ॲक्टिव्हिटी. तर प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी मधलं आणि आपलं जे आता सध्या ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी आहे त्यामधलं, म्हणजे आपण सध्या आपण त्या ठिकाणी फुटिंग कन्स्ट्रक्ट करत आहे. तर फुटिंग कन्स्ट्रक्शन हे एक्सकॅव्हेशनच्या नंतर केलं आहे की नाही, तर एक्सकॅव्हेशन आणि फुटिंगमध्ये त्या ठिकाणी जे प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी कोणती एक्सकॅव्हेशन आहे त्यामध्ये रिलेशन जे आहे विथ द हेल्प ऑफ लिंक्स किंवा ॲरोज आपण रिप्रेझेंट करत असतो. तर लिंक्स यूज केले जातात टू कनेक्ट द ॲक्टिव्हिटीज. ओके, यामध्ये लिंक्ड बार चार्टमध्ये काय केलं जातं, सिंपल लिंक यूज केले जातात टू कनेक्ट द ॲक्टिव्हिटीज. आणि लिंकचं यूज काय आहे, काय का बरं करतो आपण है ना. लिंक्डचा यूज काय आहे, इट इज यूज टू रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन द प्रीडिसिजर ॲक्टिव्हिटी. प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी मधलं रिलेशन दाखवण्यासाठी आपण लिंक किंवा ॲरोचा वापर करतो. जसं की एक्झाम्पल म्हणून, जसं की आपण इथे हा हॉरिझॉन्टल बार चार्ट होता बघा ना. प्लिंथ फिलिंगच्या आधी आपण एक्सकॅव्हेशन करायचंय की फुटिंगच्या आधी एक्सकॅव्हेशन करायचं आहे हे आपल्याला या बार चार्टवरून काही समजतच नाही. म्हणून आपण काय केलेलं आहे, आपल्याला समजलं पाहिजे की नाही की प्लिंथ फिलिंग जे आहे ही आपण फुटिंग कन्स्ट्रक्शन नंतर करतोय. तर इथे आपल्याला ॲरो किंवा लिंक दाखवायचा आहे. फुटिंग कन्स्ट्रक्शनच्या पहिले जे आहे आपल्याला एक्सकॅव्हेशन करायचे तिथं आपल्याला लिंक किंवा असा ॲरो दाखवणं गरजेचं आहे ना. तर लिंक जर दाखवलेली असेल किंवा हा लिंक म्हणजेच ॲरो जर दाखवलेला असेल तर याला म्हणतो आपण है ना लिंक्ड बार चार्ट. लिंक जर दाखवलेली असेल तर त्याला म्हणतो आपण लिंक्ड बार चार्ट. येते लक्षात. लिंक जर नसेल तर हॉरिझॉन्टल बार चार्ट, लिंक असेल तर म्हणतो आपण लिंक्ड बार चार्ट. ओके, तर हा काय करत आहे, फुटिंग कन्स्ट्रक्शनच्या आधी प्रिव्हियस किंवा प्रीडिसिजर ॲक्टिव्हिटी कोणती आहे, एक्सकॅव्हेशन आहे. तर प्रिव्हियस ॲक्टिव्हिटीचं रिलेशन सांगत आहे. ओके, तर हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. ओके, हॉरिझॉन्टल बार चार्टमध्ये प्रिव्हियस ॲक्टिव्हिटीचं रिलेशन सांगत नाही, त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. ओके, हॉरिझॉन्टल बार चार्टचा. ओके, दिस इज रिगार्डिंग द लिंक्ड बार चार्ट. नोट करा आहे. ओके, पुढे थर्ड टाइप ऑफ चार्ट दॅट इज माइलस्टोन चार्ट. माइलस्टोन चार्ट जो आहे बेसिकली हे चार्ट्स जे आहेत आपण आपल्या जे काही स्मॉल स्केल प्रोजेक्ट्समध्येच यूज करतो. मी म्हटलं चार्ट्स. तर जर सपोज त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर असेल है ना, तर प्रोजेक्ट मॅनेजरला बेटर मॉनिटरिंग अँड कंट्रोलसाठी जो काही चार्ट असेल दॅट विल बी अ माइलस्टोन चार्ट. दॅट विल नॉट बी अ बार चार्ट और अ लिंक्ड बार चार्ट. देअर विल बी अ माइलस्टोन चार्ट. का बरं, माइलस्टोन चार्टमध्ये काय वेगळं काय आहे. ओके बघा, तर हा जो आहे प्रोजेक्ट प्लॅनिंग मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंगसाठी यूज केला जातो माइलस्टोन चार्ट. यामध्ये काय असतात तर सिम्बॉल्स यूज केले जातात. प्रोजेक्टमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज सुरू आहे त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला जी काही ऑनगोईंग प्रोसेस आहे त्याबद्दलचे जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला चार्टमध्ये दाखवले जातात. जसं की जर सपोज आपण त्या ठिकाणी प्रोजेक्टमध्ये एखादा इव्हेंट जो आहे तो कंप्लीट करतो, फर्स्ट फ्लोअर झाला, सेकंड फ्लोअर झाला, तर त्या ठिकाणी माइलस्टोनने रिप्रेझेंटेशन केलं जातं. प्रोजेक्टमध्ये जर एखादी त्या ठिकाणी आपल्याला एखादी ॲक्टिव्हिटी आहे त्याला रिव्ह्यू द्यायचा आहे तर प्रोजेक्ट रिव्ह्यू हे सिम्बॉल दाखवलं जातं. ओके, सपोज सेकंड फुटिंग झालं किंवा कॉलम कास्टिंग सुरू आहे, बीम कास्टिंग, स्लॅब कास्टिंग सुरू आहे, जर आपलं रिव्ह्यू म्हणजे चेक द्यायचा आहे तिथे, तर तिथे त्या ठिकाणी चार्टमध्ये जो आहे असं रिव्ह्यूचा सिम्बॉल दाखवला जाणार. ओके, ॲक्टिव्हिटी जर एखादी स्टार्ट झाली, एक्सकॅव्हेशन ॲक्टिव्हिटी स्टार्ट झाली आहे तर प्रोजेक्टमध्ये तिथे त्या चार्टमध्ये जे आहे हे असं सिम्बॉल असणार आहे, ॲक्टिव्हिटी बिगिन्स. ॲक्टिव्हिटी संपली असेल, एंड झाली असेल तर हे असं दाखवलं असेल. ओके, शेड्यूल ॲक्टिव्हिटी, ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी जे आहे ते अशा सिम्बॉलने दाखवल्या जाते. ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली आहे ना, किंवा प्रोजेक्ट डिले झाला असेल तर आपल्याला हे असं सिम्बॉल दाखवलं जाणार आहे. म्हणजे सिम्बॉलच्या मदतीने आपण त्या चार्टवरती मॉनिटरिंग करू शकतो, कंट्रोल करू शकतो. त्यासाठी चार्ट कोणता आहे रे,
माइलस्टोन चार्ट. ओके, सो माइलस्टोन चार्ट लक्षात ठेवा कुठे हेल्पफुल आहे, प्रोजेक्ट प्लॅनिंग, मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग साठी माइलस्टोन चार्ट वापरला जातो आणि हे सिम्बॉल्स आहे, ड्रॉ करून ठेवा. ओके, येस झालं असेल. हां, यानंतर आपल्याला आता हे डिफरंट टाइप्स ऑफ चार्ट आपण पाहिले. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ चार्ट आपण पाहिले. चार्टचं त्या ठिकाणी काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसएडव्हान्टेजेस आहेत किंवा चार्टचे काही लिमिटेशन्स आहे आपण असं म्हणूया. ओके, लिमिटेशन्स सगळ्यात पहिलं तर बार चार्टचं लिमिटेशन काय आहे ना, हे आपल्या एक्झाममध्ये सुद्धा विचारलं गेलेलं आहे. ओके, बघा लक्षात ठेवा बार चार्टचं लिमिटेशन काय आहे. बार चार्टचं लिमिटेशन आहे की यामध्ये प्रीडिसिजर म्हणजे प्रिव्हियस ॲक्टिव्हिटीचं रिलेशनशिप दाखवल्या नाही जाऊ शकत आहे ना. इट इज डिफिकल्ट टू शो प्रीडिसिजर रिलेशनशिप. मग हे इम्प्रूव्हमेंट कुठे केली, लिंक्ड बार चार्टमध्ये इम्प्रूव्हमेंट केलेली आहे है ना. तर लिंक्ड बार चार्टचा ॲडव्हान्टेज काय होता, इट कॅन शो प्रीडिसिजर रिलेशनशिप. ओके, पुढे लिमिटेशन्स ऑफ लिंक्ड चार्ट, बार चार्ट आणि माइलस्टोन चार्ट. ओके, काय काय लिमिटेशन्स आहे. हे बार चार्ट्स किंवा लिंक्ड चार्ट किंवा माइलस्टोन चार्ट जे आहे हे फक्त यामध्ये आपण स्मॉल स्केल प्रोजेक्टसाठी यूज करू शकतो. यावर टाइम लिमिटेशन आहे ना. त्या चार्टवरती नंबर ऑफ डेज जे आहे 10 डेज 20 डेज 30 डेज इथपर्यंत रिप्रेझेंट करू शकतो. पण एखाद्या प्रोजेक्टला 6 महिने लागणार असतील, वर्ष लागणार असेल, 1.5 वर्ष 2 वर्ष लागणार असेल है ना, जे काही मोठा प्रोजेक्ट आहे, बिग नेटवर्क ऑफ द प्रोजेक्ट आहे, तर त्यावेळेस आपल्याला चार्टवरती आणि टाइम्सचं लिमिटेशन आहे. टाइमचं लिमिटेशन नंबर ऑफ डेज फक्त 30-40 इतकंच आपण चार्टवर ड्रॉ करू शकतो, तितकंच रिप्रेझेंट करू शकतो. ओके, सो स्मॉल स्केल प्रोजेक्टला आपण यूज करतोय, टाइम स्केलचं लिमिटेशन आहे म्हणूनच. ओके, नाहीतर लार्ज स्केललाही यूज केलं असतं पण टाइम स्केल लिमिटेशन आहे. ओके, आफ्टर दॅट इट कॅनॉट रिप्रेझेंट द क्रिटिकल पाथ. क्रिटिकल पाथ म्हणजे काय, क्रिटिकल पाथ म्हणजे लॉंगेस्ट पाथ ऑफ दी प्रोजेक्ट. ओके, लॉंगेस्ट पाथ म्हणजे ज्यावर क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज आहेत, महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, असा पाथ त्याला म्हणतो आपण लॉंगेस्ट पाथ ऑफ दी प्रोजेक्ट, दॅट इज कॉल्ड ॲज द क्रिटिकल पाथ. यावरती नेटवर्क डायग्राममध्ये तुम्हाला भरपूर सारी थिअरी पुढे पाहायचीच आहे. ओके, सो क्रिटिकल पाथ जो आहे आपल्याला चार्टमध्ये म्हणजे इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत ते आपल्याला दाखवल्या जात नाही चार्टमध्ये. ओके, सो इट कॅनॉट रिप्रेझेंट क्रिटिकल पाथ. ॲडव्हान्टेज काय आहे मग सर, बघा ॲडव्हान्टेज जो आहे इझी टू रीड. ओके, ॲडव्हान्टेज ऑफ द चार्ट इज इट इज इझी to read charts ना. ड्रॉ करणं पण इझी आहे, ते रीड करणं पण इझी आहे है ना. इंजिनियर्स, ज्युनियर इंजिनियर, साईट इंजिनियर हे सुद्धा रीड करू शकतात, प्रोजेक्ट मॅनेजर्स है ना, त्यांच्यासाठी सोपं आहे चार्ट रीड करणं. ओके, सो इझी टू रीड अँड कन्स्ट्रक्शन म्हणजे ते चार्ट तयार करणं सुद्धा सोपं आहे. हाच फक्त त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. बाकी सगळे तुम्हाला लिमिटेशन्स इथे दिसत आहे ना. टाइम स्केल लिमिटेशन म्हणजे सपोज आपल्याला 100 डेज दाखवायचे असतील, एखाद्या नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज 10, 15, 20 ॲक्टिव्हिटीज आहेत आणि टोटल प्रोजेक्ट ड्युरेशन 100 डेज आहे, तर चार्टचं लिमिटेशन आहे टाइम स्केल लिमिटेशन. ओके, म्हणूनच तर आपण नेटवर्क डायग्रामचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. ओके, म्हणूनच आपण काय केलेलं आहे हे नोट करा पहिले. म्हणूनच आपण काय करतो, नेटवर्क डायग्रामचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. ओके, चला असेल, व्हिडिओ पॉज करा, हे नोट करा. लिमिटेशन्स आपल्याला एक्झामिनेशन्समध्ये हे लिमिटेशन, तिन्ही लिमिटेशन जे आहेत स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये जेईच्या एक्झाममध्ये येऊ शकतात. IMP आहे. ओके, लिमिटेशन्स ऑफ द चार्ट्स. चला असेल, सो दिस इज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द चार्ट ना. हे चार्ट बद्दलची जी काही माहिती आहे ती आपण पाहिलेली आहे. आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे आपण नेटवर्क डायग्राम बद्दलची इन्फॉर्मेशन पाहूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेटवर्क डायग्राम म्हणजेच त्यामध्ये नेटवर्क डायग्राम ड्रॉ करण्याची मेथड आहे. ॲक्टिव्हिटी ऑन नोड डायग्राम, ॲक्टिव्हिटी ऑन ॲरो डायग्राम, हे नेटवर्क डायग्राम ड्रॉ करण्याच्या मेथडॉलॉजीज आहेत. कोणत्या कोणत्या, तर CPM आणि PERT कोणता असेल, नोड आहे की ॲक्टिव्हिटी ऑन नोड आहे की ॲक्टिव्हिटी ऑन ॲरो डायग्राम आहे, हे सगळं तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओजपासून ॲक्टिव्हिटी ऑन नोड, ॲक्टिव्हिटी ऑन ॲरो हे सगळ्या डायग्राम्स, त्यानंतर नेटवर्क डायग्रामचे रूल्स काय आहेत, एरर्स कोणते असतात नेटवर्क डायग्राममध्ये, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओपासून डिस्कस करणार आहे. ओके मित्रांनो, चालेल. हा चार्टचा पार्ट अगदी छोटासा आहे आणि यामधून जे काही क्वेश्चन येणार नक्कीच तुम्हाला मी म्हटलं होतं कंटेंटमधून आपल्या मार्क्स फिक्स मिळणार आहे. ओके, चालेल. सो अभ्यास करत राहा, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. चलो.